तब्बल 57 मोठ्या व प्राचीन दीपमाळा असणारं आणि मराठी स्थापत्य शैलीचं लक्षणीय उदाहरण असलेलं हे प्राचीन शिवमंदिर तुम्ही बघितलं आहे का? दिवेआगरमधील उत्तरेश्वर महादेवाचं दर्शन घेऊया. चला. सुमारे 5 किलोमीटर लांबीचा स्वच्छ व चंदेरी रंगाचा वाळूचा समुद्र किनारा लाभलेले दिवेआगर या गावात 700 ते 800 वर्षापूर्वींची अनेक मंदिर आहेत. त्यापैकी एक असलेले उत्तरेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे ते मंदिराच्या आवारात असलेल्या दीपमाळांमुळे. आख्यायिकेनुसार प्राचीन काळी येथील दिवे संध्याकाळी स्वतःहून पेटत असत आणि पहाटे विझत असत. त्यामुळे गावात एक गूढ प्रकाश पडत असे आणि त्यामुळेच गावाचे नाव पडले दिव्यांचे गाव दिवेआगर. दिवेआगर गावाच्या उत्तर टोकाला असल्यामुळे शिवशंकराला समर्पित असलेल्या या मंदिराला उत्तरेश्वर महादेव मंदिर म्हटले जाते. सभामंडपाच्या मध्यभागी नंदी आणि जमिनीपासून काहीशा खोलवर असलेल्या या गर्भगृहात उत्तरेश्वराचे स्वयंभू शिवलिंग आहे. या मंदिरातून बाहेर पडल्यावर समोरच हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराच्या मध्यभागी एका वज्रपीठावर हनुमानाची देखणी उभी मूर्ती आहे. उत्तरेश्वर व मारुती मंदिराच्या शेजारी काळभैरवाचे मंदिर आहे. मंदिराच्या मध्यभागी काळभैरव व जोगेश्वरी याशिवाय भवानी देवी व क्षेत्रपाळ देवताही आहे. तटबंदी युक्त असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात चारही बाजूंनी दीपमाळा आहेत. मंदिर स्थापत्य तज्ञांच्या मते दीपमाळा हा खास मराठी व महाराष्ट्रीयन शिल्प प्रकार आहे. तर दिवेआगरला तुम्ही आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. हर हर महादेव.